परमात्मा एका विणकर रूपात राहतात, अशा क्रिया करतात जशा तुम्ही करता, आणि ते शूद्र वर्णात जसे महर्षी रामानंद पंडितजी खूप विद्वान समजले जायचे, आणि परमात्मा त्यांना या काळाच्या जाळ्यातून काढू इच्छित होते. 5 वर्षांचं बालक या रूपात लीलेमध्ये त्यांचं शरीर दाखवत होते. रामानंदजी यांचा एक शिष्य होता. त्या शिष्याला परमात्म्याने एक प्रश्न केला होता की तू विष्णूजींना सर्वेश्वर म्हणतोस, यांचा तर जन्म मृत्यू होतो, पुराणात असं लिहिलंय. ज्या कारणाने क्षुब्ध होऊन त्या रामानंदजींचा शिष्य कबीरजींना म्हणाला होता की काय तू दीक्षा घेतली आहेस, तुला पुराणाचं ज्ञान कुठून मिळालं? परमात्मा कबीरजी म्हणाले की मी दीक्षा घेतली आहे, गुरु केला आहे, जे तुझे गुरु आहेत तेच माझे गुरु आहेत. त्यावेळी फक्त ब्राह्मणांनाच दीक्षा देत असत, त्यांनाच भक्तीचा अधिकारी म्हणत, बाकीच्यांना तर थातुरमातुर सांगून हाकलून द्यायचे. आणि गोष्टी सांगून सांगून चंदा म्हणजे आपलं हे घ्यायचे दान. या गोष्टीमुळे क्षुब्ध होऊन तू एक शूद्र असून माझ्या गुरुचा अवमान केला आहेस, एका पंडिताला स्वतःचा गुरु म्हणतो आहेस. रामानंदजींकडे तक्रार केली गेली. कबीर परमात्म्यांना तिथं बोलावलं गेलं. अनेक श्रोते तिथे विराजमान होते. रामानंदजी यांनी प्रथम प्रश्नोत्तरे केली. तू कोण आहेस, तुझं नाव काय? परमात्मा म्हणाले होते, ऐक रामानंद, राम मी आहे, राम बावन नरसिंग. आणि मग म्हणाले होते, ए स्वामी श्रेष्ठा मैं सृष्टि हमारे तीर, दास गरीब अदर बसू मेरा मैं अवगत सत कबीर. रामानंदजींना म्हणाले होते की हे रामानंदजी, मी साऱ्या सृष्टीचा रचनाकार आहे आणि वर सतलोकात राहतो, मी पूर्ण परमात्मा आहे. या गोष्टीचं वाईट वाटलं रामानंदजींना. खूप शिव्याशाप आणि वाईट बोलले परमात्म्याला की तू नीच जातीचा आहेस, खालची जात असून मोठ्या गप्पा करतोस, तू कुजातीचा आहेस, तुझ्या आईबापाचाही पत्ता नाही, कुठे मिळाला होतास, अशा प्रकारचे बोल बोलले गेले. आणि परमात्मा खुश होऊन उभे राहिले, जसं एखाद्या सुयोग्य शिष्याने आपल्या गुरुजींच्या समोर. मग ते काहीही बोलू दे, कोणतेही ऑब्जेक्शन, काहीही दोष मनात नाही आला पाहिजे, हीच शिकवण आपल्याला देऊन गेले परमात्मा. रामानंदजी शिव्या देत आहेत आणि परमात्मा खुश होऊन उभे आहेत की आपण जे म्हणाल ते शिरोधारी आहे, परंतु मी तोच आहे जो दासाने तुम्हाला सांगितला, मी परमात्मा आहे. रामानंदजींचा नाही विश्वास बसला. ते मध्येच पूजा करू लागले. म्हणाले थांब थोडा वेळ. मध्ये पडदा लावून टाकला की मी शूद्रांचं दर्शन सुद्धा नाही करत, हे दाखवण्यासाठी. आणि झोपडीच्या आत बसून पूजा करू लागले, जसं भगवान विष्णूंची एक काल्पनिक मूर्ती बनवली. हे शालिग्रामाची पूजा अशी करायचे जसे विष्णूच्या मूर्तीला, श्रीकृष्णाच्या मूर्तीला न्हाऊ घालतायत गंगाजलाने. मग त्यांना स्वच्छ कपडे घालत छोटे छोटे कपडे बनवून ठेवले होते. तर असं ते कल्पनेने करत होते, कुठली मूळ वस्तू नव्हती ठेवली आत. ते काय करतात की सर्व कपडे उतरवून भगवानाचे सगळं न्हाऊ घालून धोतर नेसवतात, अंगरखा घालतात, टिळा लावतात, मुकुट घालतात आणि बरोबरच कंठ्याची माळ ही एक कंठीही घालतात, जी वैष्णव साधूंची ओळख असते. तुळशीच्या एका मण्याची एकच मणी असतो दोरीत. आता मुकुट घातला, त्या दिवशी माळ घालायला विसरले रामानंदजी. रामानंदजींनी विचार केला की आज काहीतरी चुकल्या, माळ घालायला विसरलो, परंतु त्या दिवशी कर्मकांड करताना जो मुकुट ठेवला होता आत, तो मुकुट काढता पण येईना. अशी पूजा खंडित मानली जाते त्या कर्मकांडामध्ये. आणि जर पूर्ण शृंगार नाही झाला, कंठी नाही घातली, तर ही पूजा खंडित अपूर्ण राहिली. तर रामानंदजींनी विचार केला की या मुकुटाच्या वरून घालतो. ती मुकुटात अडकली, खाली जात नव्हती. खूप चिंतित झाले. पुण्यात्म्यांनो, भक्तच असतात. ठीक आहे, कर्मकांड चुकीची करतायत, पण भक्तीची लक्षणं विद्यमान आहेत. खूप दुःखी झाले रामानंदजी. हे भगवान, आज माझ्याकडून काय चूक झाली? इतक्या मोठ्या आयुष्यात 104 वर्षांचा झालो, 16व्या वर्षी आलो होतो तुमच्या चरणी, आजपर्यंत अशी चूक नव्हती झाली.
हे परमात्मा, काही चूक झाली असेल तर क्षमा कर. बाहेर उभे भगवान कबीर साहेब म्हणतात की स्वामीजी, या मारेची गाठ सोडा किंवा गुंडी काढून मग गळ्यात घाला, हा मुकुट काढावा नाही लागणार तुम्हाला. आता पुण्यात्म्यांनो, एक छोटासा मुलगा आणि शूद्र वर्णातला, विणकर जातीतला, आणि ज्या विणकरांना, शूद्रांना हे ब्राह्मण लोक शिवू पण द्यायचे नाहीत, स्वतःच्या अंगाला दूर 10 पावलं दूर ठेवायचे. आता याला ब्राह्मण म्हणतात. ते ब्राह्मण जे ब्रह्माला जाणतात, जे भगवानाला ओळखतात, ते ब्राह्मण आहेत. ते वेळ वाया घालवतात प्राणी. आता तर रामानंद ब्राह्मणांनी पाहिलं की हे तर कबीर, हे तर परमात्मा उभे आहेत, ज्यांनी माझ्या मनातली गोष्ट सांगितली. मी तर काही कल्पना करत होतो, मनात विचार करत होतो, तर यांनी मनातलीच गोष्ट सांगितली. आता तो पडदा दिला फेकून आणि समोर हजारोंच्या संख्येने ब्राह्मण दर्शत बसले आहेत की आज कबीरची धुलाई होणार. आणि रामानंदजी म्हणतील की मी याला दीक्षा नाही दिली, हा खोटं बोलतोय. रामानंदजींनी पाहिलं बाहेर, हा तर पूर्ण ब्राह्मण वर्ग समाज उभा आहे आणि तिथे एक भगवान उभा आहे शूद्र रूपात. तर म्हणतात, परमात्मा म्हणतात, वेळ पडला तर सौदा करा आणि खड्ड्यात जाऊ दे ते पोकर ज्ञान. त्याच वेळी त्या बालकाला आपल्या छातीशी कवटाळलं त्या परमात्म्याला. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.